आज आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील आमोंडी गावात आणि भेटत आहोत प्रगतशील दुग्ध व्यावसायिक श्री धनंजय आरगडे यांना. सुरुवातीला ते देशी गाई सांभाळायचे, पण नंतर त्यांनी HF गायींकडे वळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आपल्या व्यवसायात नवी दिशा निर्माण केली. पशुखाद्यामध्ये ते हिंदुस्तान फीड्सचे रत्नराज हे दर्जेदार खाद्य वापरतात. या खाद्यामुळे त्यांच्या जनावरांच्या आरोग्यात आणि दूध उत्पादनात सकारात्मक बदल दिसून आला आहे. चला तर मग रत्नराज वापरल्यामुळे त्यांच्या दुग्ध व्यवसायात नेमका काय बदल झाला ते त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊया. नमस्कार. पशुपालनातून उत्तम प्रगती करणाऱ्या पशुपालकांच्या मुलाखती आपण घेत आहोत. त्यामध्ये आज आलो आहोत आपण आमोंडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे. या ठिकाणी प्रगतिशील युवा शेतकरी आहेत, त्यांची आपण मुलाखत घेत आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक भरारी कशी घेतली त्याचा आढावा घेत आहोत. नमस्कार. माझे नाव धनंजय रामचंद्र आरगडे. आता तुम्ही या पशुपालनाच्या व्यवसायाला कधी सुरुवात केली नेमकी? मी ह्या पशुपालनाला व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी मी पहिला शाळेत जात असताना पहिल्या देशी गाय होत्या माझ्या. त्याच्यानंतर देशी गायांचं रूपांतर मी जर्सी गाय केल्या. त्याच्यानंतर हे करत असताना मी थोडासा विचार केला की आपल्याला उत्पन्नात वाढ व्हायला हवी, पण हे सगळं करत असताना हे सगळ्या गोष्टी लगेच शक्य होत नाही. पण ते मी केलं, काही कालावधी गेला त्याला. त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रात उतरून चांगल्या सिमेंट भरून योग्य प्रतीच्या गाया तयार करून मी आता जोडधंदा हा शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय चालू आहे. तर मला सांगा की या पशुपालनाच्या माध्यमातून तुम्ही प्रगती करत असताना नेमकं गोठ्याचं व्यवस्थापन कसं करता? म्हणजे सकाळी तुमचा दिनक्रम कधी चालू होतो? सकाळी सर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेवढं आपण सकाळी 5 वाजता जर उठलो तर त्यांना पहिलं चारा, त्यांना कुटीचा चारा दिला पाहिजे पहिला. त्याच्यानंतर 1 तासानंतर त्यांच्या धारा काढून घ्यायच्या. धारा काढण्यापूर्वी त्यांना जे काय आपलं जे खाद्य आहे ते खाद्य पहिलं द्यायचं त्यांना. त्याच्यानंतर मग धारा काढायला सुरुवात करायची. तर आता सध्या तुमचा पारंपरिक पद्धतीनं बंदिस्त गोठा आहे, तर भविष्यामध्ये नेमकं काय स्वप्न आहे? गोठा कसा वाढवायचा आहे तुम्हाला? असं वाटतं की मुक्त संचार गोठा केला तर फायदाच आहे त्याच्यात आणि करायचं स्वप्न आहेच आमचं. बरं. आता या सध्या किती जनावर तुमच्या दावणीला आहे? आता माझ्याकडं 7 गाय आहेत, कालवडी 3 आहेत, बैल आहेत, काही 2-3 बैल आहेत, एक जातवार पारडी आहे, 10-12 जनावर आहेत आता माझ्याकडे. आता या जनावरांसाठी तुम्ही हिंदुस्तान फीडचे कोणते प्रोडक्ट वापरताय? आता ह्या जनावरांसाठी आता सध्या तर रत्नराज चालू आहे. मग या रत्नराजचा रिझल्ट कसा आहे तुम्हाला तुमच्या जनावरांसाठी? रत्नराजचा एकच नंबर रिझल्ट आहे. म्हणजे त्याच्यात काही विषयच येत नाही काही, की त्याच्यातून दुधाची क्षमता पण टिकते, जनावर पण तब्येतीने व्यवस्थित राहत आहेत आणि लागायला वगैरे काही अशी अडचण येत नाही सर. म्हणजे त्या माध्यमातून जनावरांना गायीची प्रकृती चांगली राहते, दूध उत्पादन चांगलं मिळते, दुधाची गुणवत्ताही चांगली येते आणि दुधाचं प्रमाणही वाढतंय, सर्व काही गोष्टी व्यवस्थित. तर आता तुम्हाला तुमच्या गोठ्यातल्या जनावरांसाठी रत्नराजचा चांगला रिझल्ट आलेला आहे, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सूचित कराल? इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे रत्नराज फीड, हिंदुस्थानचं जे फीड आहे हे त्यांनी चारावं. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही नेमकी काय प्रगती साध्य केलेली आहे किंवा तुम्हाला नेमका काय अनुभव आलेला आहे या व्यवसायाचा? ह्या व्यवसायातनं जर सर बारीक जर विचार केला तर एक बाजूने जर विचार केला, आपली गाय तर जागेवर राहते, त्याच्यानंतर तिला जेवणारे वासुरी तुमची कालवड तयार होती. शेत जर बारीक जर विचार केला तर आज आपण बाहेर जर जनावर आणायला गेलो काही पैसे तोडावं लागतात. घरच जर आपली गाय तयार केली, ब्रीडिंग स्वतःच माध्यमातून तयार करायचं त्याचा आणि त्यातून चांगला फायदा होतो. चांगल्या प्रतीची जर आपण कालवड तयार केली तर आपलंच घरचंच माल आपण तयार करतोय, त्याच्यातून दूध आपलं चालू राहते. पहिली गोष्ट अशी काय, पहिली जी गाय त्या गायीची पण दुधाचं हे राहते आणि तिच्यापासून वाढणारा व्यवसाय पण चालू राहते. असं काही अडचण येत नाही का बाहेरून आणण्यापेक्षा स्वतःचं ब्रीड वाढवलं तर काही गोष्टी चांगला अनुभव येतो आणि त्यातून प्रगती साध्य करता प्रगती साध्य करता येते.